यस्य स्वयं स्वभावाप्तिरभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जय बोलो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। दिग्देशेभ्यः खगायेत्य संवसन्ति नगे नगे स्वस्वकार्यवशाद्यान्ति देशे दिक्षु प्रगे प्रगे। सांगा काय अर्थ होतं? दिग म्हणजे दिशा, देश म्हणजे क्षेत्र, विभिन्न देशातून आणि दिशेतून खगा म्हणजे पक्षी येऊन झाडावर राहतात. कुठून आले, कोण आहेत, कोणाला कोणाचा परिचय नसतो. भलेही ते एकाच झाडावर अनेक दिवस राहणारे पक्षी असतील तरी सुद्धा त्यांचा एकमेकांशी काय संबंध असतो. तुमच्या घरात आलेल्या जीवांना तुम्ही माझं म्हणताय, आपले म्हणताय, त्याच्याबरोबर गल्लीतल्या जीवांना आपले म्हणतोय. परत पुढं जाऊन त्या शहरातले जीव म्हणजे आमचे. मग पुढं असं करत करत तुम्ही सगळ्याशी नातं जोडताय. पण तिथं त्या पक्ष्यांना आपली पिल्लं सुद्धा नंतर राहत नाहीत त्यांच्याजवळ, म्हणजे ते उडून जातात. ठेवा, नको तिथं चालत, तिथे ठेवा, नको. तर म्हणून म्हणायचे की पक्षी सुखी का दुःखी? मग सुखी. मा तुमचे नातेसंबंध लय मोठे वाढलेत ना, इकडं तिकडं पसरलेत. त्या पक्ष्यांना काय नाही कोणाचं लेणं देणं. म्हणजे ते इवन आपल्या काय म्हणायचं, ते पक्षी बरोबर सुद्धा आयुष्यभर राहत नाहीत, त्या पिलांबरोबर सुद्धा राहत नाहीत. आपलं स्वतंत्र आयुष्य असतं त्यांचं. पण तरी सुद्धा जेव्हा जन्म देणार तेव्हा ते पिल्लू माझं याच भावनेने त्याला मोह करणार, त्याच्याविषयी त्याला सांभाळणार, त्याची रक्षा करणार, त्याला खाऊ पिऊ घालणार, सगळं त्याच्याविषयी जोडला गेला तो मोह असतो. तर मला काय म्हणायचं होतं की पूर्वी असं सांगितलं जायचं ना की एकत्र कुटुंब पद्धती वगैरे होती. त्यावेळेस किती जणांशी मोह, म्हणजे त्या मोहाला वाटा होत्या. एका घरामध्ये किती पोरं? 2च. हम दो हमारे दो. तिथं इतकी पोरं की ते, त्यामुळं असं वाटायचं नाही की घर रिकामं आहे किंवा काय कमी आहे किंवा त्या एकाविषयी काय फार जास्त अडकलेला विचार, असं नव्हतं. त्यामुळं त्यांना कुटुंब म्हणजे एक सामान्य गोष्ट होती. आपल्यासाठी काय झालंय हो आता, एका लग्न झालं तर खोल्या पण नव्हत्या. होय, मग कसं राहत होता? आता तुम्ही असं म्हणताय ते मुंबईमध्ये तर हेच सांगतात. ते काय पडदे असतात फक्त म्हणले मध्ये, एकच रूम, एकच घर असलेलं म्हणजे एकच खोली काय असेल ते, त्याच्यातच पडदे पडदे आणि त्याच्यातच सगळे वाटण्या. बरं, म्हणजे मला काय म्हणायचं होतं की एका घरामध्ये इतके सारे लोक होते तर बरोबर, सगळं डिवाइड होत होतं ना काम. मग तेच सांगितलं सुमत प्रकाशजींनी पण पंडितात एका प्रवचनात एका, की म्हणले एकत्र कुटुंब पद्धती होती तेव्हा म्हणले सगळ्यांना कामं डिवाइड झालेली असायची. दूध तू आणणार, प्रक्षाल तू करणार, भाजी तू आणणार, दुकान उघडणार, सगळ्याला वेगळी कामं होती. त्यामुळं असं लोड नव्हता आणि त्यातनं वेळ काढून धर्माला ते जायचे. सगळ्या क्रियांना ते मनपूर्वक किंवा आपलं उपयोगपूर्वक अटेंड करायचे. आता काय झालं हो, एका घरामध्ये एकच माणूस आणि त्यांनी सगळं करायचं. काय करायचं? मग ते धर्म स्किप होत गेला हळूहळू. मग हे अननेसेसरी आहे पार्ट. मग नेसेसरी काय, तेवढंच करणार. दूध पाहिजे, भाजी पाहिजे, पोरण पाहिजे, सगळं सुखसोयी पाहिजेत. ह्याच्याच निमित्तामध्ये सगळीकडं आपली शक्ती, आपला वेळ घालवू लागला जीव. म्हणून सांगतायत की मग काय सांगायचं आहे आचार्यांना, की एकत्र राहावा म्हणायचं आहे का नको म्हणायचं आहे? काय मा, तुम्ही इकडं सगळं म्हणा, मा दिसत मग
काय म्हणते तो आचार्य आपल्याला? आचार्य सांगतायत धर्म पाहिजे, कुठेही कसंही राहा, धर्मात राहिलात तर एकत्र राहून पण काय तुम्हाला मोह स्पर्श करू शकणार नाही किंवा त्यांनी वाईट होणार नाही आहे तुमचं. मग त्यासाठी त्यांनी छान घेतलं कार्तिकेय अनुप्रेक्षामध्ये, मी आत्ता वाचलं की कुटुंब मोठं असून पण तुम्हाला त्याचा काय फायदा आहे ह्याच्यासाठी. म्हणजे तुमचा संसार सुरू झाला, कुठून सुरू झाला? अनादी काळापासून संसारामध्ये भटकतोय हा जीव, पण खऱ्या धर्माचं ज्ञान होणं कठीण आहे. कारण एकेंद्रिय, द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरिंद्रिय, असंज्ञी पंचेंद्रिय की पर्याय में तो हित को समझने की शक्ति ही नहीं होती. प्रथम तो जीव धर्म को जानता ही नहीं है. यदि किसी प्रकार कष्ट उठाकर उसे जानता भी है तो मोह रूपी पिशाच के चक्कर में पड़कर उसका पालन नहीं कर सकता. एक स्टेप पुढची सांगतायत. काय कळलं? कदाचित कोणी जीव धर्मामध्ये लागला, अवघड आहे. तुम्हाला काय म्हणायचं? संसाराचा व्याप, तो मोह, तो सोडून कोणी धर्माला लागेल, सोडून म्हणजे कमी करून धर्माला लागेल आणि धर्म करत असताना त्याच्या पुढचे स्टेप्स घेईल, हे फार रेअर आहे आता तर. असं पूर्वी सहज असायचं. जसं एक विचार आला असा की चक्रवर्ती, जसं हे सांगितलं त्यांनी, दिग्देशेभ्य खगायत्य, वेगळ्या दिशेतून आलेले सगळे लोक आहेत तुमच्या घरामध्ये जमलेले. मला सांगा, भरत चक्रवर्तीच्या घरामध्ये कुठले आलेले आहेत? तो किती ठिकाणचे लोक आहेत, किती वेगळे संयोग आहेत त्याला तर त्या घरामध्ये. त्याचं घर म्हणजे तर एक काय म्हणायचं ते, गावापेक्षा मोठं आहे ते तर सांगितलं ना. ते घर, त्याचं घरच स्वतः एक गाव असेल असं. पण तिथं असणारे लोक किती प्रांतातून, किती देशातून, किती दिशेतून, किती वेगळे येऊन भेटलेत एकत्र, आणि तरीसुद्धा मग सगळे मिळून धर्म करतायत. म्हणजे सगळ्यांना धर्मांना जोडायचं कार्य त्या चक्रवर्तीचं. स्वतः धर्मामध्ये दृढ राहून एवढ्या सगळं सांभाळणार, आणि घरच सोडा, प्रजा आणि ते देश आणि 6 खंड सांभाळणार. इतकी शक्ती त्याच्यामध्ये. आणि आपल्याला साधं 2 पोरांना धर्माला लावायला जड जातं. कसं? आपल्यात उतरत नाही, त्यामुळं पुढं सरकत नाही ते. म्हणून सांगतायत धर्माला प्राधान्य द्या ह्याच्यासाठी. संज्ञी पंचेंद्रिय पर्याय में भी यदि नारकी या पशु हुआ तो नरक गति और पशु गति के दुखों से सदा आकुल रहता है. और यदि म्हणजे दुर्लभता सांगितली पहिल्यांदा. तुम्ही सगळ्या गतींमध्ये फिरून आलात तर असंज्ञी पंचेंद्रियापर्यंत तर धर्म करण्याचा चान्सच नाही आहे. आणि त्याच्यानंतर समजा पंचेंद्रिय संज्ञी पर्याय मिळाली, नारकी झाला, पशु झाला, पण त्या गतीमध्ये धर्म करण्यापेक्षा दुःखच जास्त भोगत राहिला. धर्म कोण शिकवणार आहे तिथं तुम्हाला? मग कोणी म्हणेल की गेले की नरक गतीमध्ये कोण गेलं संबोधन करायला? सीतेचा जीव गेला नाही का? मग येतील की आम्हाला पण संबोधन करायला कोणीतरी. कसं म्हणजे नरकात जायचे विचार, आणि तिथं कोणतरी येऊन आम्हाला उपदेश करावं, इथं ऐका की, इथं देतोय आम्ही, तर नाही आम्हाला नरकातच ऐकायचंय, अशी आपली तयारी. पण ते काय असं सगळ्या जीवांना उपदेश मिळतो असं नाही. तिथं सुद्धा सांगितलं, त्या सीतेचा जीव जेव्हा रावण आणि लक्ष्मणाला उपदेश करत होता तर अन्य नारकी नाही आहेत का तिथं? सगळे नारकी आहेत, पण त्यांना ती वाणी ऐकू येत नाही किंवा ते ग्रहण करू शकत नाहीत. अशी पात्रता नसती. म्हणजे म्हणायचंय तुम्हाला, इवन जे सांगितलं चारण मुनी गेले होते त्या सिंहाच्या जीवाला उपदेश द्यायला, तिथे सुद्धा नव्हते का कोण पशु जंगलामध्ये, पण त्याच जीवाची योग्यता, पात्रता, आणि त्याला एकालाच तो उपदेश मिळाला. म्हणून सांगतायत की कुठं पुढच्या पर्यायामध्ये मी जाऊन धर्म करेन, आत्मकल्याण करेन असले विचारच नको. मला आत्ता मिळालेला हा भव, ही अवस्था, ही पर्याय म्हणा, या समयात मला धर्म सुरुवात करायला पाहिजे. इतकी तीव्रता असेल परिणामात तर धर्म घडू शकतो, अन्यथा नाही. तर तो नारकी किंवा पशु जीव दुःखाने इतका आकुल असतो, त्याला कोणी समजा मिळालं, उपदेश दिला कोणी, त्याचे परिणाम किती होतील? धर्म करण्याचे क्वचितच. सगळेच जीव धर्मपरायण असतात असं हो नाही.
उपदेश मिळाला तरी सुद्धा त्यांच्यात ते पचेल, टिकेल, रुजेल असं नाही. मागं सांगितलं होतं ना की सोलापूरला माताजी होत्या आणि तेव्हा दिशेला जाऊन आल्या आम्हा, आणि आल्यावर रात्रीतून ते काहीतरी असं भटकणारे कुत्रे असते त्यांना ते गोळ्या वगैरे खाऊ घालतात ना, तर तसं खाऊ घातलेले बहुतेक. आणि 2 कुत्री बरोबर मंदिराच्या समोर पडली होती. एक मंदिराच्या समोर एक्झॅक्ट दारात बाहेर होतं आणि एक दुसऱ्या साईडला होतं. आणि आम्हा दिशेवरून आल्या आणि दिसलं की दोघं तडफडत होते. आणि एकाला उपदेश द्यायला आम्हा वाकल्या, सांगत होत्या, आणि ते उपदेश ग्रहण केलं व्यवस्थित, खूप चांगलं. त्याला सल्लेखना दिली माताजींनी. आणि एवढं करेपर्यंत ते दुसरा जीव गेला पण, म्हणजे दुसरा ज्याला की उपदेश काय दर्शन काय पात्रता नाही अशी, म्हणजे आला होता का नाही निकट, देवशास्त्र गुरुच्या जवळ आला होता, बाहेर मंदिराच्याच बाहेर होता, पण तरी सुद्धा म्हणजे एकाला उपदेश मिळतो एकाला नाही मिळत. आणि कशावरून तो परत रुचेल, पचेल, त्याला तो स्वीकारेल, किती रेअर चान्सेस आहेत सगळे पुढं. म्हणून कुठल्या पुढच्या भवामध्ये आपल्याला कल्याण करायचं हा विचार नको. आत्ताच याच भवात आत्ताच मला माझ्यात धर्म उतरावा, मला स्वभाव कळावा किंवा त्याचा परिचय व्हावा, अनुभव व्हावा, सम्यक दर्शन प्राप्त व्हावं, इतकी आपली जर धारा असेल तर तिथं सहजतेने कार्य होणार. तर काय सांगत होते मी, असंच एक कथा ह्याच्यात पण आली आहे. काय त्या 2 भावांची कथा होती, मला नक्की आठवे ना, पुण्यासराव कथाकोशमध्ये आलेली बहुतेक. आणि त्यात त्यांनी सांगितलं ते 2 भाऊ गेले होते पैसा कमवण्यासाठी परदेशात, आणि पैसा कमवला आणि येत असताना ते धन कसं न्यायचं म्हणून रत्न केलं त्याचं एक. आणि परत आले तर गावात प्रवेश करताना विचार आला की हे धन बघून टॅक्स पडेल आपल्याला, काहीतरी आपल्याला द्यावं लागेल त्याच्यातलं मुनाफा दुसऱ्याला. म्हणून त्यांनी दोघांनी ठरवलं की आपण हे काय करू, गावाच्या बाहेर एका सुरक्षित जागी ते पुरून ठेवू, आणि जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा ते येऊन खोदून काढून न्यायचं. आणि मग हे दोघांचं ठरलं, या दोघांशिवाय दुसऱ्या कोणाला ते माहीत नाही असं म्हणून ते 2 जण पण गावात गेले. ते पुरून ठेवत असताना तिसऱ्या माणसाने बघितलं होतं, त्यांनी ते उचलून घेऊन गेला. त्या दोघांमधला एक जण आला आणि त्यांनी बघितलं तिथं ते रत्न नाही, सगळा आळ आला कोणावर, दुसऱ्यावर. त्यांनी ते दुसऱ्याला मारून टाकलं. काय त्याचं एक्सप्लेनेशन पण नाही, काय नाही, काय झालं कळालं नाही. त्यामुळे त्या दोघांच्यात खूप मोठं वैर झालं. ते त्यातून 2 जण एकमेकांना मारून मेले, आणि दुसऱ्या गतींमध्ये, अनेक गतींमध्ये ते एकमेकांचे वैरी होऊन जन्मले, भाऊरूपातच. 2 बैल झाले, 2 कोंबडे झाले, 2 परत नारकी झाले मध्ये मध्ये, असं सगळीकडंच भेटत एकमेकांना. शेवटच्या भावामध्ये सांगितलं 2 माकडं झाली होती. अनेक भाव सांगितले त्याच्यामध्ये आता तसे, की ते एकमेकांना सतत मारत राहिले. मग म्हणजे किती संस्कार पक्के पडतात बघा ना, एका भवात नाही तर अनेक भवात असे संस्कार पुढं फिरत राहतात. आणि त्या भवात 2 माकडं झाली तेव्हा ती माकडं जन्मली शिखरजीच्या पहाडावर. आणि असंच पुन्हा एकमेकांना पाहिलं की जातीस्मरण झालं आणि दोघांच्यात वैर उसळलं, आणि दोघं इतकं एकमेकांशी लढाई करू लागले की ओरबडतायत, रक्तबंबाळ झाले दोघं सुद्धा, आणि इतके हतबल झाले की सगळी शक्ती संपली आणि दोघांनी एकमेकांना ढकलून फेकून लांब लांब पडले होते. नेमकं तेव्हाच मुनी निघाले होते, आणि मुनींना दिसलं की हे दृश्य 2 जण असे भांडतायत. आणि ते मुनी येईपर्यंत एका माकडाचा जीव गेला होता, आणि दुसरा माकड जिवंत होता, त्याला उपदेश मिळाला. आणि त्यातून त्याला स्थितीकरण केलं महाराजजींनी की दुसऱ्याशी वैर करू नकोस, जे काय पूर्वीचे असतील ते सगळे वैराचे परिणाम सोड, आता धर्म स्वीकार, स्वतःचा आत्मा काय आहे त्याची ओळख करून घे, सम्यक दर्शन प्राप्त कर, असं खूप चांगला उपदेश दिला. तू पशु नाहीस, तू जीव आहेस. आणि त्याने तो खूप चांगला ग्रहण केला. ॲक्च्युली शरीराची परिस्थिती अशी नव्हती, इतकं दुःख होतं, शरीरात वेदना होत्या, सगळीकडे जखमा होत्या, पण तडफडत होता तो सुद्धा. पण तसल्या कंडिशनमध्ये सुद्धा त्या मुनींचे वचन त्याला अमृत वाटले, आणि ते ग्रहण करून त्यांनी पुढच्या भवामध्ये सम्यक दृष्टी झाला. सुव्रत बहुतेक त्या मुनींचं नाव का काय, काहीतरी सवरूनच सांगितलं होतं. तर ते मुनी झाले. पुढच्या भवामध्ये त्यांनी दीक्षा, मनुष्य झाले आणि दीक्षा घेतली. दीक्षा घेऊन तपस्या करायला उभारले होते. आणि आता हा जीव, ह्याचं कुठं वैर सुटलं होतं अजून,
आणि तो व्यंतर झाला होता का काहीतरी, काय झाला होता. आणि ते मुनी जेव्हा ध्यानाला उभारले तर त्यावेळीस वरून विमानं चालली होती. कोणाला तरी दुसऱ्यांना केवल ज्ञान झालं का काय म्हणून ते सगळे दर्शनाला चालले होते, आणि त्यावेळीस हा जीव त्याच्यामध्ये होता. आणि मग त्याचं विमान अडलं तिथं, आणि ते आला खाली आणि बघितलं की हे तर माझा वैरी आहे, आणि त्यांनी त्याच्यावर उपसर्ग केला, हा माझा पूर्वभवातला वैरी आहे असं म्हणून त्यांनी त्यांच्यावर उपसर्ग केला, आणि मग त्याच्यातून त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली असं वगैरे दाखवलं. म्हणजे कशासाठी सांगायचं होतं, एका कुटुंबात जन्मलेले भाऊ होते की नाही, मग प्रेमी असतात का वैरी असतात? म्हणजे वैर फेडायलाच एकत्र येत असतो आपण. ॲक्च्युली ते प्रेमाचं कोटिंग असतं फक्त, ते पण किती दिवसाचं, क्षणाचं, किती वेळाचं, पण तरीसुद्धा आपल्याला वाटतं की नाही हे आपले हितचिंतकच आहेत, हे आपले आप्तच आहेत, अशी आपली धारणा. त्यामुळे त्यांच्याविषयी आपण चांगलेच भाव ठेवतोय. हां, म्हणजे त्यांना सोडायचे, त्यांच्याविषयी निर्मोहतेचे किती परिणाम होतात. म्हणून सांगितलं की कधी कुठल्या पर्यायामध्ये नारकी झालो, पशु झालो, तर तिथं सुद्धा दुःखाने आकुलतेनेच भाव वाया घालवले. कदाचित मनुष्य किंवा देव झालो तर प्रथम तर भोगविलासामध्येच आपलं जीवन घालवलं. म्हणजे एक असं चिंतन झालं मला की समजा तुमच्या पोटी जन्मलेलं नवजात बालक आहे, हां, आणि ते पहिल्यांदा आल्यावर रडतंय, इतकं रडतंय, आक्रांत, काय म्हणायचं, असं देठापासून रडतंय जोर जोरात. का रडतंय हो? बरं, त्याच्यानंतर पण एक 4 दिवस समजा रडतंय अजून का? भय असते म्हणून का? भय असतंय का? तुम्हाला घाबरतंय का ते? आई म्हणजे माझी वैरी आहे असं. तर तिथं असं समजा एखादा जीव देवगतीतून आला असेल आणि तुमच्या पोटी जन्मलाय, तर त्याला इथली चेहरी इतकी भयंकर दिसतात म्हणजे तिथं तेच समजा त्याला घेऊन आला असेल तिथलं काय जाती स्मरणाचं ज्ञान, आणि ते म्हणत असेल तिथं माझ्याजवळ किती सुंदर सुंदर अप्सरा होत्या, देवांगना होत्या, आणि हे काय विचित्र रूप असं बघून कदाचित ते बरोबर आहे भयभीत होत असेल आणि जोर जोरात रडते, आणि कदाचित ते जरा शांत झालं तर असं टक लावून बघत राहते. तुम्हाला काय वाटते हो? माझं आहे ते ना, म्हणून मला बघते, मला ओळखते, माझा मोह आहे त्याला. पण त्याचा विचार एवढाच असतो की रडवावं लागतंय. काय काय करायला सांगता येत नाही. म्हणजे त्याच्याकडं पाहून आपले भाव आणि त्याचे भाव काय समजणार आहे तुम्हाला, त्याचे भाव काय आहे तो. आणि मग काय म्हटलं, मोही माता असती ती त्याला मोह शिकवत राहते, माझं लेकरू तू माझं आहेस, मला मम्मा म्हण, असं तसं. म्हणजे म्हणायचं की आलेले संयोगात जीव आहेत ना, ते सगळे माझेच या विचाराने आपण त्यांच्याशी मोह जोडतो, आणि त्यांच्याशिवाय अन्य सगळे पर. त्यामुळं त्याला ते कुटुंब रूप आलं आणि असं वाढत राहिलं. कदाचित पण तिथं धर्मसंस्कार किती घडले हो. जरी संयोगात आले कुठले जीव, अनेक गतीतून आलेले असतील, वेगळ्या वेगळ्या पर्यायातून, पण त्याची प्रेरणा देत आहेत. जर कदाचित मनुष्य किंवा देव झाला असेल तर भोगविलासामध्येच पहिल्यांदा आपलं जीवन घालवतो. यदि काल लब्धि के आ जाने से धर्म को जान भी लेता है, तो स्त्री पुत्र के मोह में पडकर धर्म का आचरण नहीं करता. कदाचित त्याला मिळाला समजा धर्म, तरी सुद्धा धर्म स्वीकारतो, पण असं हळूहळू मोही झाल्यामुळं त्या धर्माला सोडतो. किती करतात धीरेश भैया? तुमच्यापेक्षा जास्त का कमी ते सांगा. काय प्रशांत भैया किती करते तो? कोण जास्त धार्मिक आहे ते समजू द्या आम्हाला. म्हणजे असं म्हणायचं की स्त्रीच्या नादी लागलेल्या जीवाकडनं धर्म जितकं पालन पूर्वी होत होतं तेवढं होत नाही, कमी करू लागतो. मग जर विरक्त नसेल तर आसक्त असणाऱ्या जीवाकडून धर्माची आराधना पुढं सरकत नाही, हे सांगायचं आहे. म्हणून तो जीव मोहामध्ये पडून धर्म का आचरण नाही करता. मागे एकदा सोलापुरातलं उदाहरण सांगितलं होतं मी की
माताजी असताना एक जण, आता काय म्हणू ते, एक मुलगा असं नाही पण सगळं झालं होतं, शिक्षणाने त्यांना अभ्यास मिळाला होता, रुची खूप छान, ते त्याच्यामध्ये ग्रीप घेत होते, काय ना काय येऊन शिकायचे, सारखं आपलं स्वाध्याय करायचे दिवस रात्र, जास्तीत जास्त वेळ ते बहुतेक एज्युकेशन झालं असेल असं काय, आणि दुकानात बसणारे असं काय असतील आणि ते येऊन वाचत बसायचे, शिकायचे, खूप रुची लागली होती त्यांना, असं इतकं की माताजींकडनं त्यांनी ब्रह्मचर्य पण मागितलं होतं बहुतेक, का त्यांची इच्छा होती घ्यायची. असं झालं, माताजींचा विहार झाला आणि त्याचं लग्न झालं. आत्ता तो जीव जेव्हा पण दिसतो ना मंदिरात, दर्शन करतो, दर्शन म्हणजे धर्म राहिला आहे आता. हां, म्हणजे बाकीचं सगळं शून्य आहे. जेव्हा मी भेटले एकदा आणि त्यांना म्हणलं की माताजींकडे या, तुम्ही काय स्वाध्याय करता, हे ग्रंथ वाचत जावा, पूर्वी किती चांगलं तुमची धारा होती, मग त्यांच्या प्रश्नांमधनं मला कळालं की सगळे देव तर समानच असतात की, सगळे गुरु समानच असतात की, तुमच्याकडंच काय यायचं. किती किती मती भ्रष्ट होत जाते बघा ना, लग्नाचा परिणाम ना. मा म्हणजे कोण संयोगात येत आहे ना, त्या जीवाचं पण इन्फ्लुएन्स असतो थोडासा. भलेही तो मग धार्मिक असू दे, अधार्मिक असू दे, वेगळ्या मताचा असू दे, त्याचे हळूहळू संस्कार आपल्यावर घडत जातात, कारण आपली तेवढी दृढता नसते, तेवढी स्थिरता नसते, मग ते निमित्त ठरतात आणि आपण त्या निमित्तात भ्रष्ट होतो. म्हणजे आता त्या जीवाला कसं वळवून आणायचं परत, हो असं दूर गेलेला असतो आता जीव तो, आणि त्याला वळवायचं म्हणजे कठीण असतं. रिकामी कोरी पाटी असेल ना, त्याला लगेच तुम्ही लिहू शकतात, धर्म शिकवू शकता, पण असं जर धर्म करून दूर गेलेला जीव असेल, त्याला आणणं परत फार अवघड असतं. म्हणून सांगतायत धर्माचे संस्कार खूप महत्त्वाचे आहेत. स्त्री किंवा पुत्राच्या मोहामध्ये पडून हा जीव धर्म आचरणापासून दूर जातो. मोही जीव कसा असतो ते सांगतायत. जैसे यह जीव स्त्री पुत्र वगैरह से तथा काम भोग से प्रेम करता है, वैसे यदि जिनेन्द्र भगवान के द्वारा कहे हुए धर्म से प्रीति करे तो लीला मात्र से ही सुख को प्राप्त कर सकता है. जितकं प्रेम नारी से, उतना प्रेम अगर आत्मा राम से हो तो बेड़ा पार हो जाता. असं ती कोण म्हणाली कोणाला? कोणाची? हे कोणाची हो? नाही नाही नाही, तुलसीदास. हां, तुलसीदासची पत्नी. तुलसीदास अतिप्रेमी होते ना त्या पत्नीविषयी, आणि ती पहिल्यांदा मायके निघाली तर हे पण तिच्याबरोबर निघाले निर्लज्ज होऊन, आणि ती त्या घरात कसं जायचं समोरून म्हणून मागून चढून गेले, आणि ती सगळी कथा माहिती आहे तुम्हाला. पूर आला होता तर जायला साधन नाही म्हटल्यावर काहीतरी दिसलं, हां तरंगतंय म्हणून ते जाऊन त्याच्यातून पार करून दुसरीकडे गेल्यावर कळालं ते प्रेत होतं. घरात कसं घुसायचं म्हटल्यावर काहीतरी लटकत होतं, त्याला धरून ते तिच्या खोलीत शिरले, नंतर कळालं ते साप होता. किती धुंद होतो जीव. आणि मग म्हणून सांगायचंय, जितकं प्रेम तुम्ही तुमच्या स्त्री पुत्र परिवाराशी करताय, तितकंच प्रेम करा ना धर्माशी. धर्म म्हणजे असं अडगळीतली वस्तू झाली आहे किंवा अननेसेसरी गोष्ट झाली आहे आता. मग जितकं प्रेम तुम्ही जर परिवाराशी करताय, तितकं धर्माशी करणार तर शीघ्र मोक्षसुद्धा मिळेल तुम्हाला, हे सांगतायत. म्हणजे तुमच्या हिताचं सांगितलं. आता तुमचं काय स्त्रीपुत्र सोडवले नाही, परिवार सोडवलं नाही, पण तेवढंच वेटेज तुम्ही धर्माला द्या, तेवढंच उपयोग, तेवढीच प्राधान्यता स्वतःच्या साधनेसाठी द्या, तर तुम्हाला कुठेही दुःख सहन करावं लागणार नाही. आचार्य कहते हैं कि स्त्री पुत्र माता पिता भाई बंधु मित्र आदि कुटुंबीजनों से तथा धन धान्य मकान वस्त्र अलंकार आदि परिग्रह से व काम भोग से यह जीव जितना प्रेम करता है, वैसा प्रेम यदि वीतराग सर्वज्ञ के द्वारा कहे हुए धर्म से करे तो उसे अनायास ही स्वर्ग और मोक्ष का सुख प्राप्त हो सकता है. कोणाला प्राप्त होणार? जितकं जसं आपण प्रेम त्या आपल्या
कुटुंबीजनांशी करतोय तसंच तेवढंच प्रेम आपण जर धर्माशी करणार तर का नाही तुम्हाला मिळणार हो जी इच्छित वस्तू आहे ती. कहा भी है धन संपत्ति में तथा रूपवती तरुणियों में तेरी जैसी रुचि है वैसी रुचि यदि जिनवर भगवान के कहे हुए धर्म में हो तो मुक्ती तेरी हथेली पर रखी हुई है. तुझ्या इच्छेनुसार तुला मुक्ती मिळेल इतकं सांगतायत. जसं ह्या वाक्यावरून सांगितलं बरं का. आता ते कोणाचं विष्णुकुमार मुनी ध्यानाला बसले होते नाही का, आणि तिथं त्या मुनींना निमित्त ज्ञान झालं की त्या संघावर कोणाच्या अकंपनाचार्य आदी मुनींच्या संघावर उपसर्ग होतोय. हे कुठल्या त्या श्रुतसागर मुनी होते का नाही कुठल्या मुनींना समजलं होते. त्या मुनींनी श्रुतसागर मुनींना त्या शुल्लकाजींना पाठवलं विष्णुकुमार मुनींकडं. तर तिथं त्यावेळीस एक असं लेखकाने खूप छान घटवलंय हो. तेवढंच एक लाईन मला सांगायची की विष्णुकुमार मुनी इतकं सुंदर ध्यानात आरूढ होते, इतकं छान की आत्ता बस इतकी विशुद्धी वाढली होती त्यांची की श्रेणी आरूढ होतील आणि बस मुक्ती उभारली आहे समोर, चला मी तुम्हाला घ्यायला आली आहे असं रंगवलंय त्याच्यामध्ये बरं का. की तर ते 2 लाईन आठवत नाहीत मला, पण असं छान सांगितलं होतं त्याच्यात त्यांनी की ती मुक्तिरूपी लक्ष्मी वरायसाठी वाट बघतीये. की आत्ता ह्यांनी इतकी विशुद्धी केली आहे, आत्ता इतके स्थिर आहेत स्वभावामध्ये की सगळ्या कर्मांची अशी जड जड निर्जरा होत चालली आहे, बस मुक्ती होणारच. आणि तेवढ्यात आले ते श्रुतसागर मुनी आणि त्यांनी त्यांची सांगितली सगळी, म्हणजे त्याच विशुद्धीच्या निमित्तात त्यांना अशा रुद्धी प्रगट झाल्या होत्या, त्याचं ज्ञान नव्हतं. आणि मग त्या मुनींनी येऊन सांगितल्यावर त्यांनी आपली मुक्ती थांबवली. मग त्यांनी सांगितलं असं, तुझी शक्ती अशी वाढो की खुदा तुझसे खुद पूछे बता तेरी रजा क्या है. तो देव येऊन विचारेल बर तू सांग मी तेव्हा येतो तुला घ्यायला, अशी ती मुक्ती म्हणतीये त्यांना. तुला जायचंय ना जा आत्ता, मी तू सांगशील तेव्हा येणार तुला घ्यायला. म्हणजे इतकी ताकद तुमच्या परिणामामध्ये आहे, तुमच्या विशुद्धीमध्ये आहे. आणि आपण काय करतोय, थांब आत्ताच कुठं जायचं नाही आहे आम्हाला, आता काय करायचं आहे हो, अजून संसार लई बाकी आहे आमचा. म्हणजे संसाराला इतकं प्राधान्य आहे, इतकं इम्पॉर्टन्स आहे. तर म्हणून सांगतायत की धर्म आणि रूपवती तरुणीमध्ये जशी रुची आहे तशी जर धर्मामध्ये असेल तर मुक्ती तेरी हथेली पर रखी हुई है. तुला जेव्हा हवं तेव्हा ती मुक्ती तुला ते सुख देईल, वरणार. म्हणून सांगतायत काय करा, मिळालंय ना कुटुंब तुम्हाला ठीक आहे, पण त्याच्या निमित्तामध्ये आपण अधर्म करायला पाहिजे असं गरजेचं नाही आहे. म्हणून काय करायचं आणि काय नाही करायचं ह्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. म्हणून प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आलेले जीव बघा ना, आता जे कुठले पुराणांमध्ये आलेले कथा आहेत त्याच्यामध्ये सगळ्यांच्या सहवासात आलेले सगळे जीव वेगळ्या अवस्थेतूनच आले होते आणि ते एकत्र येऊन आपले पांग फेडतायत, काय त्यांचे कर्म फेडतायत आपले. तर तसंच इथं सीतेचा जीव, किती जण आले हो राम आणि सीतेच्या संपर्कामध्ये, किती जण आले मा, राजा असतो ते तर राजाच्या संपर्कामध्ये आलेले तर अनेक जीव असे अनोळखी पण सगळे येऊन भेटणार आणि एकत्र येणार. तसं आता इथं राम सीता ठीक आहे, लक्ष्मण त्यांच्या घरातले सगळे, हनुमान कोण होता हो, सुग्रीव कोण होता हो, रावण कोण होता, तरी पण संबंध फेडायला एकत्र भेटतो जीव, ह्याच्यासाठी सांगितलं. तर असा प्रसंग झालाय की सीता गेली होती त्या अशोक वाटिकेमध्ये बसली होती, रावणाने नेलं होतं ना तिला. रावणाने तिला आपल्या घरातली सदस्य बनवण्यासाठी नेलं. दिग्देशेभ्य खगायेत्य संवसंती नगे नगे. तिला आणलं कुठून, नाशिकमध्ये होती ती, पंचवटीमध्ये.
आणि तिथून उचलून नेलं लंकेमध्ये. तर तिला आपल्या घरामधलं मेंबर बनवायचं होतं त्याला. तर तिथं काय झालं, हे थोडंसं प्रसंग आम्ही आधी थोडं वाचलं आहे, पण आता ह्याच्यातलं जेवढं इम्पॉर्टंट आहे किंवा जेवढं रिलेटेड आहे तेवढं वाचू आपण. प्रसंग छान घटवला आहे त्यांनी की हनुमानाला ओळखत नाही सीता. त्यामुळं जेव्हा तो समोर येऊन उभारला त्यावेळेस कसं ओळखणार आहे तो कोण आहे. न सीतेला हनुमान ओळखतो, फक्त हनुमानाने म्हणजे हनुमानाने अनुमान केला की ती रडतीये, केस सुटले आहेत, एकदम अशी पवित्र मुद्रेमध्ये बसलेली अशी साधी जी आहे ना ती सीताच असणार आहे असं म्हणून तो तिला निहाळतोय. आता एक माताच या दृष्टीने तो पाहतोय तिच्याकडं. महाविनयाने आणि अत्यंत भक्तिभावाने तो तिच्याविषयी इतकं त्याला प्रेम उमडलंय की काय करू मी हिची मदत, कसं करू असं. आणि त्यामुळं दोन्ही हात जोडून तो तिच्यासमोर उभारला आणि तिला प्रणाम करतोय. त्याला काय माहिती, तिला काय माहिती हा कोण आहे, माझ्यासमोर येऊन का उभारलाय. आणि मग त्यांचं सगळं इंट्रोडक्शन झालं. त्यांनी नाही का ती मुद्रिका दिली, त्यावरून तिला कळालं की रामाकडून हा आलेला आहे. तो म्हणाला, हे पतिव्रते, तुम्हारे विरह रूप सागर में डूबे राम, स्वर्ग के समान वैभव संयुक्त विमान में भी रति को प्राप्त नहीं हो रहे हैं. अन्य सब कार्य छोड़कर वे प्रायः मौन धारण किए रहते हैं और मुनि की भांति एकाग्र चित्त हो तुम्हारा ध्यान करते हुए बैठे रहते हैं. म्हणजे ते सगळी विश्वास तर कसं ठेवणार ना ती की हे कोण आहेत, कशावरून हे सांगतायत ते खरंच आहे. हे पतिव्रता की मूर्ति बांसुरी तथा वीणा से युक्त उत्तम स्त्रियों का संगीत कभी भी उनके कर्णमूल में नहीं पहुंचता. त्यांना खुश करण्यासाठी सगळेजण सगळे प्रयत्न करत आहेत पण ते खुश नाही आहेत. हे शील शिरोमणी, वे सदा सबके सामने हर्ष से तुम्हारी ही कथा करते रहते हैं और केवल दर्शन की अभिलाषा से ही प्राणों को धारण किए हुए हैं. असं लिहिलं इतकं सुंदर ना ते. असं समोर रूप उभारतं की काय असेल त्या रामाची कंडिशन. आणि हे सगळं ऐकल्यावर सीतेची कंडिशन काय असेल, तिचे भाव कसे झाले असतील. इस प्रकार पतिदेव के जीवन को सूचित करने वाले हनुमान के वचन सुन सीता परम प्रमोद को प्राप्त हुई. उनके नेत्र कमल की तरह खिल उठे आणि अशा अश्रुधारा वाहू लागल्या तिच्या नेत्रातून की आनंदाश्रू. मला न्यूज तरी मिळाली की राम जिवंत आहेत, कारण ते गेले होते लढायला दोघं जण, लक्ष्मण आणि राम. आणि त्यावेळेस हिचं अपहरण झालं होतं आणि त्यांना कळालं होतं की जो तो लढायला आलेला आहे तो खूप शूरवीर आहे, खरदूषट, त्याचं सैन्य खूप मोठं आहे आणि हे दोघं जणांचं काय हाल झालं असेल असा विचार करून ती चिंतित होती की ते जिवंत आहेत की नाही. आता जिवंत आहेत एवढं तर न्यूज कळाली होती. फिर विषाद को प्राप्त शांत सीता ने नेत्र में जल भरकर सामने बैठे हुए विनयी हनुमान से कहा, हे मेरे भैया, मैं इस अवस्था में दुर्भाग्य से युक्त हूँ, मैं तुम्हें क्या दूँ. म्हणजे ते हनुमान म्हणतायत ना समोर बसून की तू मला तर वरदान दे किंवा तू मला आशीष दे असं मागतायत. मी तर इतकी दुर्भाग्य, मी तुला काय देऊ. तुमने अपने प्राण संकट में डालकर मेरे प्राणनाथ की कुशलता के समाचार मुझ तक पहुंचाकर मेरे प्राण बचाए है. माझे प्राण आता 11 दिवस झाले होते असं सांगितलंय, पुढं आलंय बहुतेक. 11 दिवसपर्यंत तिने अन्न पाण्याचा त्याग केला होता. जेव्हा तिला नेलं ना तिथं तर त्या अशोक वाटिकेमध्ये तिला राहून जोपर्यंत रामाची न्यूज मिळत नाही तोपर्यंत आहार जलाचा त्याग असा नियम केला होता तिने. आणि तिथं 10 दिवस तुमचे दशलक्षणचे उपास असतात ना, तर पूर्ण निर्जळी 11 दिवसाचे उपास ते झाले होते. इसके उत्तर में हनुमान ने कहा, हे पूज्य, आपके दर्शन मात्र से ही मेरे जीवन का मंगलाचरण हो गया है. काय काय बोलायची तर स्टाईल होती की नाही त्या लोकांची. आता लोक बोलतात का एकमेकांना तर असं, तुम्ही आलात आमचं मंगलाचरण झालेलं आहे. छान छान बोलायचं म्हणजे सगळे वातावरण छान राहतं असं.
मेरी सारी इच्छाएं निशेष हो गई है. मला तुमच्याकडून काय नकोय. मी काय तुमची अपेक्षा करत नाही तुम्ही मला काहीतरी द्यावं. फिर से सीता की आंखों से आंसुओं की बड़ी बड़ी बूंदें गिरने लगी. ऐसी सीता ने हनुमान से पूछा, हे भद्र, इस भयंकर लंबे चौड़े समुद्र को लांघ कर तुम किस प्रकार आए? तुम किस लिए मुझे धैर्य धारण करा रहे हो? क्या तुम मेरे प्यारे भाई ही हो? तुम्हें मेरे प्राणनाथ कहाँ मिले? कैसे मिले? इतके शंका तिच्या आता काय बोलू आणि काय नाही. इतके दिवस मौन होती ना, सगळं एकदम फुटलं बाहेर. कैसे मिले? तुम्हारी उनसे मित्रता कैसे हुई? उन्होंने तुम्हारा कौन सा उपकार किया है कि तुम अपने प्राणों की परवाह न करते हुए यहाँ मेरे समीप आए हो? कहीं ऐसा तो नहीं कि लक्ष्मण के युद्ध में मारे जाने पर मेरे प्राणनाथ ने भी प्राण त्याग दिए हो? असं तर झालंय काय की लक्ष्मणाचा तिथे जीव गेला असं आवाज आला म्हणून राम गेला होता त्याच्या सुरक्षेसाठी, आणि मग दोघांचा पण त्यात अंत झालाय का असं त्यांनी विचारलं. अथवा कहीं वे विरक्त होकर सकल परिग्रह का त्याग कर वन में तो नहीं चले गए? कौन? राम. अथवा मेरे वियोग में शरीर शिथिल हो गया हो और अंगूठी गिर पड़ी हो म्हणून तू उचलून आणलंयस असं झालंय काय? जिसे तुम मेरे पास ले आए हो, हे भाई जिनेंद्र भगवान को हृदय में धारण करके सत्य ही कथन करना. जे पण सांगशील ते खरं सांग. तुझ्या हृदयामध्ये जिनेंद्र भगवान आहेत, त्यांच्याशी खोटं बोलू नकोस. इन प्रश्नों को सुनकर सीता के संशयग्रस्त मन को विश्वास दिलाने के लिए हनुमान ने सूर्यहास खड्ग की प्राप्ति आदि के वृत्तांत सुनाने के पश्चात कहा, जब तुम्हारे पतिदेव श्री राम सिंहनाद सुनकर लक्ष्मण के पास गए तो लक्ष्मण ने उन्हें तुरंत ही वापस भेज दिया और विराधित की सहायता से खरदूषण को युद्ध में मार दिया. लक्ष्मणाने एकट्याने ते युद्ध जिंकलं होतं, आणि जेव्हा कळालं की कुठल्या तरी ते म्हणलं ना सिंहनाद ऐकून ते राम आले होते लक्ष्मणाच्या मदतीसाठी म्हणून. मग लक्ष्मण म्हणाला, मी तर सिंहनाद केलाच नाही, म्हणजे हे काहीतरी षडयंत्र आहे, तुम्ही लगेच जावा भावीकडं असं म्हणून त्यांनी रामाला पाठवलं होतं. पण तोपर्यंत सीतेचं हरण झालं होतं. उन्हें ज्ञात हुआ कि आपका अपहरण हो गया है तो वे पाताल लंका चले गए और वहीं से तुम्हारी खोज करने लगे. उस समय श्री रामचंद्र जी के पास मेरे ससुर किष्किंधा नगर के राजा सुग्रीव सहायता मांगने के लिए गए. क्योंकि साहस गतीचं ते न्यूज सांगितली सगळी त्यांनी की साहस गती विद्याधर असतो आणि त्यांनी त्याच्याशी लढायचं होतं ह्याच्यासाठी म्हणून. श्री रामचंद्र जी ने उस साहसगति विद्याधर को मारकर मेरे ससुर के कुल को कलंकित होने से बचा लिया. इस उपकार से उपकृत हम सभी विद्याधर श्री रामचंद्र जी के लिए समर्पित है. आमच्या प्राणांची नाही, आमच्या कुळाची, आमच्या म्हटलं ना काय कुळाला कलंकित होण्यापासून त्यांनी वाचवलं म्हणून त्यांच्यावर आमचं सगळी सेना आमची त्यांच्यावर न्योछावर आहे. श्री रामचंद्र जी धर्मात्मा है, नीति पर चलने वाले हैं, निस्वार्थ परोपकार करने वाले हैं. युद्ध से कोई लाभ नहीं है, इसलिए सबने मुझे दूत बनाकर लंका भेजा है. म्हणजे तू का आला असं विचारलं ना त्याला सीतेने. त्यावेळेस तो सांगतोय की हे सगळं खून खराबा होणार, लढाई होणार, युद्ध होणार, म्हणजे अनेक निर्दोषांचे प्राण जाणार, त्याच्यापेक्षा काय म्हणायचं ते तह करण्यासाठी, असं म्हणजे एक संपवण्यासाठी, समझोता करण्यासाठी म्हणून रामानी माझ्यावर जबाबदारी पाठवली आणि मी त्यासाठी इथं आलोय. आणि मग हे सगळं ऐकल्यावर तिला विश्वास बसला, काय राम जिवंत आहेत आणि हा रामाचाच दूत आहे. तुम्हाला का आनंद झाला? म्हणजे कसं परिवारामध्ये एकत्र आलेले जीव कुठल्या संबंधातून काय येऊन भेटलेले असतील सांगता येत नाही. म्हणून आनंद व्हायला काय तुमचा संबंध आहे का? काय परिवारात घुसला का त्यांच्या तुम्ही? राम सीता घेणारे नाही आहेत तुम्हाला एकत्र. तरी पण कुठल्या तरी अशा कथांशी आपण जोडले जातो आणि त्यांच्या जाऊ दे जोडले जावा, पण त्यांच्यातून घेण्यायोग्य गोष्ट तरी ग्रहण करा. त्यांनी मोह केला पण त्याच्यापेक्षा जास्त निर्मोहाची साधना केली आहे.
त्यांनी पण परिग्रह गोळा केला, लग्न केला, भोग घेतले, पण त्यापेक्षा जास्त धर्मसाधना केली आहे. ते नाही घेत लोक. जेवढं इष्ट आहे ना, जेवढं अभिप्रेत आहे तेवढंच घेतात. म्हणूनच तर अजून आपण संसारात आहोत. म्हणून ज्याला संसाराचा नाश करायचा त्यांनी आपल्याच कुटुंबाचा वापर करा आणि त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. जे मिळालेलं कुळ आहे त्यासाठी मिळालंय ही भावना असायला पाहिजे. आपल्याला धर्मामध्ये प्रगती करण्यासाठी हा संयोग मिळाला असेल कदाचित, ही भावना असावी. आणि आपल्या शरीराचा, आपल्या या भवाचा उपयोग आपण अंत करण्यासाठी, भवाचा परिभ्रमणाचा अंत करण्यासाठी करायला पाहिजे. ओम. जाणा हा मी शुद्ध जीव परसंयोगाने, संयोगी भावाने रहित असंग स्वरूप आहे. पहा, या जीवाचा या भवामध्ये कोणीही सगा नाही, सोबती नाही, कोणीही शत्रू नाही, मित्र नाही. हा मी जीव स्वतंत्र आहे. प्रत्येक पर्यायामध्ये मात्र जाणणाराच आहे. जाणीव करण्याचा प्रयत्न करा. मी स्त्री नाही, मी जीव आहे. मी पत्नी नाही, आई नाही, बहीण नाही, मी जीव आहे. संयोगातील कोणत्याही जीवाशी माझा संबंध नाहीच. स्वतंत्र स्वरूपोहम, जीवोहम. ओम. विसर्जन. नमो अरिहंता.